काय झालं बाळा, पप्पाची आठवण येते? फोन लाव ना पप्पाला मग. ठीक आहे, इकडे. You're trying to reach is not available. स्टँड कुठं आहे होता? स्टँड स्टँड चला. जाऊया सरळ तिच्या घराकडे. चला घराकडे जाऊया. जाऊया, जे होईल ते बघूया. बरं आपण दोघं जाऊन या. थांबू दे, उतर वर. अरे राहू दे, तू पण चल. अरे सांगाले उतर. आपण दोघं जाऊन या की. अरे जे होते ते उद्या. हे तू काय टेन्शन घेऊ नको. आम्ही दोघं जातो. तू इथं वड्याजवळ थांब. बस एक गाणं बस. चावत नाही ना? शांत. मी काय म्हणतो दादा, बोला. तिथे ते कैलास गायकवाड होते राहिला, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? कैलास गायकवाड नाही, मला काय माहिती नाही. तुला काय माहिती आहे का रे? ते मागे घर नाही का, एक ते जुनं घर आहे बघा, 7-8 वर्षापूर्वीच. होते का? 7-8 वर्ष झाली. इथे कुठे येतात ते? नाही आहेत का? बहुतेक इथं नाही येत राहायला. इथं नाही का आता? नाही येत, नाही येत. त्यांची एक बादशी होती बघा. हा, ती भाची झालं ना, ती होती आपल्या शाळेत पहिला, पण ती पण त्यांच्यासोबत 7-8 वर्षापूर्वी गेली. त्यात ती पण नाही इथे खरं. त्यांचा मुलगा होता ना रे, तो बेवडा, सॉरी गालजाडा. हा, गाजा पित होता ना. वाचतो इथं अजून. हे एवढीच माहिती आहे मला त्यांच्याबद्दल. ठीक आहे.
गेलतो तिच्या घराकडे, नव्हती ती. भावा माफ कर मला. चुकलोय मी. असं का बोलतोय तू? आपण शाळेत होतो तेव्हा बोर्डाचा पेपर होता. हो. त्या दिवशी बोर्डाचा पेपर असल्यामुळं रावल्या आणि ईशाचा नंबर पलीकडच्या गावात पडला होता. शेवटचा पेपर आणि ती ईशाची शेवटची आठवण. राहुल, अरे राहुल, तूच राहुल आहेस ना? आम्ही अरे मी ईशाची मैत्रीण दिशा. मैत्रीण. हा, आत्ताच्या पेपरलाच आमची ओळख झाली. बोल की काय काम होतं. गुरु तुझा मित्र आहे ना? तो मित्र आहे माझा. ते अरे ईशाने चिठ्ठी दिली होती, गुरुपर्यंत फक्त पोहोचव. ईशान दिलाय चिठ्ठी. हो. यस. ते ईशा कुठं आहे, गेली का ती? आत्ताच गेली. ओ साहेब, कुठं चाललाय? हा, गुपचूप गुपचूप चोरून चोरून चिठ्ठी द्यायचं चाललंय? हा, ते पण शेवटच्या पेपरला. हे तुमच्या गावात चालत असं, आमच्या इथं नाही चालत. भाऊ चिठ्ठी मागा दडवतोय बघा तू. बघू. अरे बाबा त्या इकडे. ए थांब, तू कुठं चाललीस? हे असली काम करतेस, पोरांना चिठ्ठ्या द्यायचं? अगो मी नाही गेली चिठ्ठी, पलीकडच्या गावची ईशा काय आहे ना, तिनं चिठ्ठी दिल्या. ईशा काळे? अहो ते पलीकडच्या गावात सरपंचाची बाची नाही का ती ईशा काळी? अरे म्हणजे आपली वहिनी संग्राम भाऊची होणारी बायकोच की. थांब, संग्राम भाऊला कॉल करतो. दादा ती चिठ्ठी माझ्यासाठी नाही आहे, माझ्या मित्रासाठी आहे, गुरुसाठी. अरे थांब रे तू. भाऊ नमस्कार. नमस्कार, बोला की. ओ काय भाऊ, गावात एक वेगळंच प्रकरण मला कळलं. सांगा की काय विषय. काय नाही, अहो वहिनीनं गुरु नावाच्या पोराला तुमच्या गावातल्या चिठ्ठी दिल्या म्हणून कळालं. चिठ्ठी दिल्या? होय. हाय का तिथं तो पण नाही आणि वहिनी पण नाहीये, पण रावल्या म्हणून एक कोण पोरगा येतं. हाय का, त्या पोराचा हातपाय मोळा आणि ती चिठ्ठी जर त्या गुरुपर्यंत पोहोचली का नाही, त्या दोघांनी जिवंत सुटणार नाही मी. सांगा त्याला. भाऊ तुमचा शब्द आहे, काम होणार. ठेवू का भाऊ? पकड. हा तू या.
ए, थांबा थांबा थांबा, चिठ्ठी देतोय. हं? ए, थांबा रे, कुठं पळतोय बघूया. पळ. वहिनीला चिठ्ठी देतोयस? हं? संग्राम भाऊच्या नादाला लागतोयस? संग्राम भाऊच्या? काय रे, जिरली का? जिरली? चिठ्ठीचा विषय डोक्यातून काढून टाकायचा. तो तुझ्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे त्यो. आणि चल, तुला आमचं गावचं पाणी पाजतो. हा, एक लक्षात ठेवायचं, ही जर चिठ्ठी तुझ्या मित्रापर्यंत पोहोचली, तुला तर मारणच, त्याला जिवंत जाळून टाकेन. लक्षात ठेव. चला रे. मला का नाही सांगितलं तू? थांब रे तू 2 मिनिटं. गद्दारी केली तू, गद्दारी. मैत्रीत आहे ना, गद्दारी केली ना तू. सर रे, मैत्रीच्या नावावर तू गद्दारी केली रे. मार मला, अजून मार. गद्दारी नाही केली मी, फक्त तुला गमवायचं नव्हतं. चिठ्ठी ठेवले अजून मी.